स्वयंपाकघरात सर्वाधिक आणि रोज वापरली जाणारी गोष्ट म्हणजे कांदा. पण हाच कांदा जेव्हा आपण चिरायला घेतो तेव्हा हमखास डोळ्यातून पाणी येतं. अनेकांना वाटतं कांद्याचा तिखटपणा किंवा त्याचा तीव्र वास यामुळे असं होतं, पण खरं कारण यापेक्षा वेगळं आहे आणि खूपच रंजक. कांदा हा जमिनीखाली वाढतो. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यात एक नैसर्गिक यंत्रणा असते. जेव्हा आपण चाकूने कांदा कापतो तेव्हा त्याच्या पेशी तुटतात. या पेशींमधून ॲलिनेज नावाचं एन्झाईम बाहेर पडतं. हे एन्झाईम कांद्यातील रासायनिक घटकांशी प्रतिक्रिया करतं आणि त्यातून एक विशिष्ट वायू तयार होतो. हा वायू हवेत पटकन पसरतो. तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचला की डोळ्यातील ओल्याव्याशी त्याची प्रक्रिया होते आणि तयार होतं सौम्य प्रमाणात आम्ल. यामुळे डोळे चुरचुरायला लागतात. ही जळजळ कमी करण्यासाठी आपलं शरीर लगेच प्रतिक्रिया देतं आणि डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. म्हणजेच डोळ्यात पाणी येणं ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया असते. पण हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. कांदा चिरण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे रासायनिक प्रक्रिया मंदावते आणि कमी वायू तयार होतो. धारदार सुरी वापरा, कारण पेशी कमी प्रमाणात तुटतात. त्याचबरोबर कांदा पाण्याखाली कापल्यास तयार होणारा वायू हा पाण्यात विरघळतो किंवा पंखा लावा, जेणेकरून वायू डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही. तो फक्त स्वतःचं संरक्षण करत असतो आणि आपलं शरीरही त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी अश्रूंचा आधार घेतं. म्हणून पुढच्या वेळी कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर रागवू नका. त्यामागचं विज्ञान आठवा.